नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी 10वी अ भाग 17च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहिलं अभयची आई आणि अभयचा भाऊ ह्या दोघांमध्ये शेतात कोणीही कामासाठी मिळत नाही आहे याच्यावरून चर्चा होत असते. कोणीच कामाला मिळत नसल्यामुळे अभिजितचा भाऊ आणि अभिजित दोघेही कामासाठी तयार होतात. अभिजितची आई अभिजितच्या आत्याच्या मुलीला म्हणजेच दीपीला बोलवते. दीपी आल्यानंतर सर्वजण शेतातील काम करण्यासाठी निघतात. अभिजित गुरांना सोडण्यासाठी गेल्यामुळे त्याला जायला लेट होतो. तेव्हा तो घराला कुलूप लावत असतानाच त्या आणि त्याचे मित्र त्याला शाळेत नेण्यासाठी येतात. पण शाळेत अभिजित येणार नसल्याचे समजताच ते तिघेही निघून जातात. नंतर अभिजितची पूर्ण फॅमिली शेतात येते. त्यावेळी अभिजितची आई दीपीला बोलते की तू का फोन करत नाहीस आणि फोन केलास तरी आमच्याशी बोलत नाहीस. हे डिस्कशन सुरूच असते. तेवढ्यात मध्या, रेश्मा आणि त्याची मैत्रीण हे तिघेही शेतात येतात. शाळा बुडवल्यामुळे अभिजित मधुकरवर खूप चिडतो आणि तो त्याला म्हणतो की तू का आलास. त्यावर मधुकर सांगतो शेतात काम करायला माणसं कमी होती असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही आलो. त्यानंतर सर्वजण कामाला सुरुवात करतात. काम झाल्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. पण दीपी मात्र अभिजितच्या भावाची वाट बघत बसलेली असते. त्यावर रेश्मा अभिजितला टोमणे देत बोलते, आम्ही नाही कोणासाठी थांबत आणि कोणी आमच्यासाठी पण नाही थांबत. त्यावर अभिजितची आई म्हणते, तुम्हाला हे सर्व समजायला अजून वेळ आहे. आणि तेवढ्यात अभिजितचा भाऊ येतो. दीपी त्याला शेदोरी उघडून जेवायला देते. जेवण झाल्यानंतर सर्वजण पावट्याच्या शेंगा तोडायला जातात. पावट्याच्या शेंगा तोडता तोडता अभिजितची आई बोलते, थोड्याशा पावट्याच्या शेंगा तोडून तुम्ही सर्वजण घरी घेऊन जा. त्यावर मध्या बोलतो, आम्ही पावट्याच्या शेंगा तोडतो आणि त्याची आम्ही पोपटी बनवणार. त्यावर अभिजितची आई बोलते, ठीक आहे. अभिजितची आई मी घरी जाते हे सांगण्यासाठी अभिजितच्या भावाकडे आणि दीपीकडे येते. दीपी म्हणते, मी पण स्वयंपाकासाठी घरीच येते. त्यावर अभिजितची आई बोलते, तुम्ही दोघे एकत्र वेळ घालवा. असं बोलून आई निघून जाते. त्यानंतर सर्वजण मिळून पोपटी तयार करतात. पोपटी तयार झाल्यानंतर मधुकर पोपटी दीपीला देतो. त्यानंतर दीपी आणि अभिजितचा भाऊ दोघेही एका बाजूला जाऊन बोलत असतात. त्या दोघांमध्ये अभिजितच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत याच्यावरून डिस्कशन होते. अभिजितचा भाऊ घरी गेल्यानंतर अभिजितच्या आईशी खूप भांडण करतो आणि शहरात कामाला जाण्यासाठी बोलतो. आई मानत नसल्यामुळे तो शेवटी न राहून आईला सांगतो की अभिजित आता 10वीत आहे, त्यानंतर 11वीचे शिक्षण आणि त्यानंतर पुढचे शिक्षण, त्या सगळ्यासाठी आपल्याला पैसे लागणार. ते पैसे कुठून येणार, मला शहरात जावंच लागेल. त्यावर आई न राहून शेवटी होकार सांगते पण बोलते, जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेच जाणार नाही. वाटल्यास या विषयावरती मी दीपीच्या घरच्यांशी बोलते. असे बोलून ती अभिजितच्या भावाला जवळ घेते. आता बघूया पुढच्या भागात काय होते ते. तोपर्यंत मी मृण्मयी तुमच्या सर्वांचा निरोप घेते.